होळी रे होळी पुरणाची पोळी। आज आपण मस्त अशा गुबगुबीत पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत। त्यासाठी 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ डाळ अशी गरम पाण्याने धुवून घ्यायची। डाळ गरम पाण्यानेच धुवायची म्हणजे डाळ दांडरत नाही आणि व्यवस्थित शिजली जाते। धुतलेलं पाणी काढून टाकून द्यायचं। त्यानंतर भरपूर असं गरम पाणी घालायचं, चमचाभर तेल घालायचं, पाव चमचा हळद घालायची, झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कणकेसाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतलात तरी चालेल। चवीनुसार मीठ आणि हळद घालून थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं। 1-2 चमचे तेल लावायचं, पुन्हा कणिक मळून घ्यायची आणि कमीत कमी अर्धा तास पीठ भिजण्यासाठी ठेवायचं। डाळ व्यवस्थित शिजली आहे, चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवूयात। त्यानंतर वरची जी डाळ आहे त्याचं पुरण बनवूयात। जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ घेतला, बारीक चिरलेला गूळ घालायचा। पुरण चांगलं मीडियम टू हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। सुरुवातीला पातळ होतं, नंतर हे दाटसर होत येतं। त्यामध्ये चमचा रोवला की व्यवस्थित असा उभा राहतो, म्हणजे पुरण व्यवस्थित शिजलं जातं। गॅस बंद करायचा, त्यामध्ये वेलचीची आणि जायफळाची पूड घालायची आणि गरम गरम पुरण चाळणीतून काढून घ्यायचं। मस्त असं मऊसूत पुरण तयार होतं। त्यानंतर कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे, पुन्हा थोडंसं तेल लावून मळून घ्यायची। त्यामधले छोटे छोटे गोळे घ्यायचे, पिठामध्ये चांगले घोळवून घ्यायचे, छोटीशी पारी लाटायची आणि जेवढा कणकेचा गोळा घेतलाय त्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा। साईडच्या सगळ्या कडा एकत्र करून घ्यायच्या आणि याचा गोळा बनवून घ्यायचा। पिठामध्ये घोळवून याची छान अशी एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची। मध्ये मध्ये लागेल असं पिठाचा हात लावायचा, एकदम काठोकाठ हे पुरण पसरलं जातं। एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। साईडलाच गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता, तव्यावरती पोळी घालून घ्यायची। हलकेसे बबल आले की उलटून घ्यायची, त्यावरती तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायची। सगळ्या पोळ्या मस्त अशा काठोकाठ टम्म फुगल्या जातात, मस्त गुबगुबीत होतात, एकदम मऊसूत होतात, अजिबात चिवट किंवा मातळ होत नाहीत। पुरणाचा उंडा बनवण्याची दुसरी पद्धत मी इथे दाखवत आहे। हाताने त्याची एक वाटी बनवून घ्यायची, त्यामध्ये पुरणाचा गोळा घालायचा आणि अंगठ्याने प्रेस करत करत साईडच्या कणकेच्या कडावरती घ्यायच्या। उरलेली कणिक एक्स्ट्राची काढून टाकायची किंवा तिथंच दुमडून ठेवायची। पिठामध्ये घोळवून छान अशी बोटानेच पसरून घ्यायची, त्यामुळे पुरण कडेपर्यंत पसरलं जातं आणि अगदी हलक्या हाताने एकदम पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची। या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या जर बनवल्या तर लाटताना अजिबात फाटत नाहीत किंवा उलटताना सुद्धा फुटल्या जात नाहीत। एकदम मस्त टम्म फुगलेल्या गुबगुबीत पोळ्या तयार होतात। संपूर्ण पुरणपोळीच्या थाळीचा व्हिडिओ यूट्यूबवर अगोदरच अपलोड केलेला आहे। यामध्ये पुरणाची पोळी सोबत खाण्यासाठी झणझणीत अशी कटाची आमटी, मौसूद इंद्रायणी तांदळाचा भात आणि कांदा भजी असा व्हिडिओ आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक लवकर होण्यासाठी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ नक्की जाऊन बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करायला विसरू नका।